वेलकम टू माय चॅनल टेक विद्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान यातील 9वा पाठ आहारातून आरोग्याकडे याचा स्वाध्याय बघणार आहोत. स्वाध्याय रिकाम्या जागा भरा. खाद्यपदार्थातून आपल्या शरीराला मिळणाऱ्या उपयोगी घटकांना पोषक घटक म्हणतात. पिष्टमय पदार्थ ना कार्बोदके असे म्हणतात. शरीरात तयार होणारे परंतु शरीरास नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास उत्सर्जन मदत करते. शरीराच्या वाढीसाठी व दुरुस्तीसाठी प्रथिने आवश्यक असतात. 5 स्निग्ध पदार्थ शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. जोड्या जुळवा. या ठिकाणी अ, ब आणि क हे स्तंभ दिलेले आहेत. याचे उत्तर आपण पुढील स्लाइडवर समजून घेऊ. ड जीवनसत्व याच्या अभावाने मूडदूस हा रोग होतो आणि कोवळ्या उन्हात बसल्याने ड जीवनसत्व मिळतं. 2 क जीवनसत्व कमतरता. या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो आणि याचं जे स्रोत आहे ते आहे लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश केल्याने आपल्याला क जीवनसत्व मिळतं, कमतरता भरून निघते. 3 अ जीवनसत्वाची कमतरता असल्याने रातांधळेपणा हा रोग होतो आणि आहारात गाजर पपई यांचा समावेश केल्याने अ जीवनसत्वाची कमतरता भरून निघते आणि आपण रोगांपासून दूर राहतो. अशा प्रकारे तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. तिसरा प्रश्न. तुम्हाला एक द्रावण दिले आहे, ते आयोडीनचे द्रावण आहे, हे तुम्ही कसे सिद्ध कराल? द्रावण ओळखण्यासाठी आपण एक बटाट्याचा तुकडा घेतला, त्यावरचे जे द्रावण आहे त्याचे काही जर थेंब टाकले तर त्या पदार्थाचा जो रंग आहे तो निळा किंवा काळा झाला असेल. काळा किंवा निळा जर रंग झाला तर ते द्रावण आयोडीनचे आहे असे नक्की समजावे. पुढील प्रश्न 4. मीना नेहमी आवडीने नूडल्स, बिस्किटे, पाव खाते. तिला पालेभाज्या, फळे, दूध अजिबात आवडत नाहीत. तिला आता पोटदुखीचा, बद्धकोष्ठतेचा त्रास होत आहे. तिने तिच्या आहारामध्ये कोणते बदल केले पाहिजेत म्हणजे तिला होणारा त्रास कमी होईल? मीनाने नूडल्स, बिस्किटे, पाव यासारखे मैद्याचे आणि जंक फूड खाणे बंद किंवा कमी केले पाहिजे. तिने आहारात पालेभाज्या आणि ताज्या फळांचा समावेश करावा. यातील तंतुमय पदार्थांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होईल. रोज दूध पिणे सुरू करावे आणि तिला शरीरात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, ज्यामुळे पचनक्रिया सुधारेल व पोटदुखी थांबेल. वळूया पुढील प्रश्नाकडे. ओळखा पाहू मी कोण. अ. मी शरीराला रोगांशी लढण्यास देतो ताकद, फळे, भाज्या माझे घर. या कोड्याचं उत्तर आहे जीवनसत्वे व खनिजे. पुढील कोडे. आ. पोट साफ ठेवतो मी. पालेभाज्या, फळांच्या सालीमध्ये असतो मी. तंतुमय पदार्थ किंवा चोथा. ई. मी ऊर्जेचा मुख्य स्रोत. भाकरी, भात, पोळीमध्ये मी आढळतो. या कोड्याचं उत्तर आहे कार्बोदके. प्रश्न क्रमांक 6. बटाटा वापरून कोणकोणते खाद्यपदार्थ तयार करता येतात यादी करा. या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज तुम्हाला देता येईल, परंतु नमुन्यादाखल आपण इथे काही पदार्थांची नावे लिहिलेली आहेत. बटाटा वडा, बटाट्याची भाजी, बटाटा चिप्स म्हणजेच वेफर्स जे सगळ्यांचे फेवरेट आहेत, आलू पराठा, फ्रेंच फ्राईज, समोसा, बटाट्याचा चिवडा इत्यादी पदार्थ आपल्याला बटाट्यापासून बनविता येतात. पुढील प्रश्न. काय होईल ते सांगा. अन्न वारंवार गरम केले तर अन्नातील महत्त्वाची पोषक द्रव्ये नष्ट होतात, अन्नाची मूळ चव बदलते. ब. फळभाज्या साले काढून वापरल्या त्यामुळे सालींमधली असणारे तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्वे वाया जातात. क. पालेभाज्या आधी चिरून मग धुतल्या त्यामुळे चिरलेल्या भागातून पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे उदाहरणार्थ जीवनसत्व ब आणि क धुताना वाहून जातात. ड. भाज्या जास्त वेळ शिजवल्या तर काय होईल ते सांगा. जास्त उष्णतेमुळे भाजीतील नाजूक पोषक घटक आणि जीवनसत्वे नष्ट होतात. भाजी उकडलेले पाणी टाकून दिले तर काय होईल
ते सांगा. पाण्यात विरघळलेली सर्व मुख्य अन्नद्रव्ये आणि खनिजे त्या पाण्यासोबत वाया जातात. आपल्या शरीराला ज्याची आवश्यकता आहे ते आपल्याला मिळणार नाही.